मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पारा मोठा लांबरुंद होता. ऐसपैस 20 माणसं एकाच वेळी आरामात झोपू शकतील एवढी मोठी ओटी. त्याच्या दुपटीने 2 पायऱ्या खोल असणारी खालची पडवी आणि मोठ्या दरवाजातून आत प्रवेश केल्यावर डाव्या उजव्या अंगाला 3 वाव रुंदीच्या लांबच लांब बोळकांड्या. इतक्या लांब की सांदीत उभा असलेला माणूस दरवाजातून सुद्धा दिसायचा नाही. बाहेरच्या बाजूस 400-500 माणसे दाटी वाटीने बसू शकतील एवढे मोठे खळे. भानू यर्माच्या जमिनीत पारा बांधायची कल्पना सगळ्या गावकऱ्यांची, कुणा एकाची नाही. गावाने ठरवलं, आपल्या गावचा पारा आजूबाजूच्या वाड्यांपेक्षा गावांपेक्षा मोठा हवा. झाला. जसा हवा होता तसा झाला. कुरबुर कुणीच केली नाही. एकीने केली, पण ती गावाने फारशी मनावर घेतली नाही. ती होती भानू यर्माची तुळसा. तुळसाने दरवाजा आडून गावकीत बोल टाकला होता, आमच्या घरासमोर पारा का म्हणून बांधायचा? एवढा गाव मोकळाय, पठारागत सर्वांची जमीन बी आहे, मग हा त्रास आम्हाला कशा पायी? पण गावाने दरवाजा आडचं बोलणं कानाआड टाकलं. शिवाय संभ्या गावकराचा पॉइंट बरोबर होता. त्याने तिचा बोल खड्यासारखा फेकून दिला. तिथल्या तिथं त्याने जबाब दिला, तुळसावैनी, तरास तुम्हाला व्हैल म्हणताव, पर कशाचा तरास ते नाही सांगितलाव. आणि ह्या भानुदा इथे गावकीत बूट टिकून बसून राहिलाय, तो काय बी बोलना, आणि तुम्ही मात्र उगीच तरास करून घेताय. नाही गावकरा, माझं काय बी म्हणणं नाही. काटकीने जमिनीवरती रेषा उडीत भानुदासाने सांगितलं आणि आतल्या बाजूला तोंड करून तो खेकसला. तू जागे, हैसर तुझा काय काम? मी इथे एवढा बापया माणूस जित्ता हाय, तू जा. पाय आपटीत तुळसा दूर झाली. पण त्यावेळी तिच्या मनाविरुद्ध गावाने त्यांच्या जमिनीत पारा बांधायचा निर्णय घेऊन टाकला आणि बघता बघता पारा आकार घेऊ लागला आणि 2-3 महिन्यांतच पारा एखाद्या राजवाड्यासारखा दिमाग खात तळपू लागला. ग्रामपंचायतीने थोडीफार मदत केली, पण गावकऱ्यांचे श्रम, लाकडं, पैसा, मुंबईकर चाकरमान्यांनी धाडलेले रंग या प्रत्येक गोष्टीतून पारा राजवाड्यासारखा चकमकू लागला. पहिल्यांदा विरोध करणारी तुळसा दरवाजात उभे राहून पाऱ्याला डोळ्यात साठवू लागली. रोजच्यान काय बघतेस त्या पाऱ्यात? हा भानूचा प्रश्नही आता नित्याचाच झाला होता. सुरुवातीला भानूच्या स्वरात चेष्टा असायची. हळूहळू त्या चेष्टेचा सूर बदलून गेला. तिचं उभं राहणं त्याच्या डोळ्यात खुपू लागलं. कोणाची वाट बघतेस की काय? त्याने एके दिवशी खवचटपणे विचारलं. ती गोरीमोरी झाली. घाईघाईने त्याच्या जवळ आली. असं काहीतरीच बोलू नका हो. तिच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं. मी फक्त तो पारा बघते हो. खूप जीव जडलाय त्यावरती. रोज वाटतं आपलं पण असं एखादं घर असावं, असंच राजवाड्यावानी. पाऱ्यास लावलेल्या रंगाचा वास घेतलात कधी? असं वाटलं तो वास घ्यावानी पाऱ्यात जिरून जावं, मुरून जावं. तिचे डोळे हळवे बनले. मन पिसासारखं हलकं बनलं. ती तशीच त्याच्याजवळ खाली बसली. आपण पारा कधीच बांधू शकणार नाही हे मला माहित आहे, म्हणूनच रोज बघते मी. हा गुन्हा नाही ना? तिच्या हळव्या स्वराने तो खजील झाला. नाही गे, मी तुला नाही म्हणणार काय. तू बघत राह. एवढा तो पारा आवडला तर दर 4 दिवसांनी शेणामातेनं तो सारवून तरी घेत जा. जीव बी रमेल ने हौस बी फिटेल. खरंच? तिच्या डोळ्यात आसोगीच्या लाल पिवळ्या फुलांचे गुच्छ तरळले. चैत्रातली गौर सजवावी तसा त्या कल्पनेनेच तिचा देह फुलून आला. पण फार वेळ तिच्याकडे बघण्याचं धाडस त्याला झालं नाही. तो खाली मान घालून दात कोरण्याने जमीन उकरीत बसला. ती उठून आत गेली. कडेवर घागर आणि डोक्यावरती हंडा घेऊन येणाऱ्या तुळसाला त्याने विचारलं, खै चाललंस? तळीवर पाणी आणते, आजच पारा सारवते. ती लगा खाली उतरून गेली
आणि तिच्या पाठमोऱ्या देहाकडे पाहणाऱ्या भानूच्या डोळ्यांतून 2 थेंब भुईवरती गळले. हातापायांची बोट गारढोण झाली. मस्तकात ताशा तडतडू लागला आणि बधीर होऊन तो समोरच्या पाऱ्याकडे एकटक बघू लागला. डाव्या हाताला खालच्या वठारातल्या कुणाचा तरी बैल शिंगांनी आणि पायांनी माती उधळीत होता. हळूहळू तो बैल मातीच्या लाल रंगाने रंगून गेला आणि थकल्यासारखा पाय ओढीत खालच्या वाटेला लागला. भानू त्या बैलाच्या पायांकडे पुन्हा पुन्हा बघू लागला. डोक्यात वाजणारा ताशा पुन्हा तडतडू लागला आणि आवेगाने त्याने आपलं मस्तक दोन्ही तळव्यांमध्ये दाबून धरलं. वेदनेने डोळ्यांतली आसवं पुन्हा ओघळू लागली. कसबस उठून तो मागच्या पडवीत गेला आणि हाताने खुंटी धरून गदगदू लागला. मनसोक्त रडू लागला. मध्येच कशी ग तळीवर? सुमनने तुळसाला विचारलं. घाटी उतरून आपल्याच नादात येणाऱ्या तुळसाला तिचीच वाट बघत उभी असल्यासारखी सुमन दिसली. सुमन, तू इथे कशी? मी तुझ्याकडेच यायला निघाले होते. चल ना, मी पटकन पाणी भरून घेते. आत्ता नको. इतके घाटीवर चढून जायला हवी. तू भेटलीस ना, आता घाटी चढायचं जीवावर आलंय. तुळसाने तिचे दोन्ही हात धरले. रोखून बघितलं. किती छान दिसतेस गो सुमन. भरले सगळ्या अंगानं. नवरा एवढा प्रेम करतो? तिने केवळ हुंकार भरला. खूप दिवसांनी भेटल्यासारख्या दोघीही एकमेकींकडे बघतच राहिल्या. कातळावरती बसायचं? चल. तळीच्या धारे पलीकडच्या कातळावरती दोघीही बसल्या. कसा चाललाय संसार? तुळसाने बसता क्षणीच विचारलं. तुला काय वाटतं? माझ्याकडे बघून सांग ना ग. तिच्याकडे बघताना तुळसाच लाजली. काय ग? काय झालं? काय नाही. तरी पण तुझा नवरा सोडत नसणार तुला. हे. सुमनने मान झटकून विषय बदलला. फाजील काहीतरी बोलू नकोस. हे दागिने बघ. गेल्या आठवड्यात ह्यांनी 2 बाटल्या घडवून आणल्या त्या बघ. संसार कसा चाललाय ते बघायचंय ना. तो असा बघ. नवऱ्यासंबंधी काही विचारू नकोस. सुमन अचानक अबोल झाली. राग आला? तुळसाने विचारलं. राग नाही ग. रागवायचं काय त्यात? मला वाटलं नवऱ्यासंबंधी तुला विचारलं म्हणून. नाही नाही. तुझं बरं बाई. तू म्हणशील तेव्हा तुला दागिने आणि काय काय मिळत राहतं. पदराच्या शेवाला पीळ भरीत तुळसा उद्गारली. आणि माझंच मेलीचं नशीब बघ. कधी काही बाबाचा असा राग येतो, वाटतं माहेरी जावं, त्याला धरून आणावा आणि नवऱ्याच्या डोकीवर त्याचं डोकं फोडावं. ती संतापाने थरथरू लागली. दागदागिना नाही, चांगलं घर नाही आणि मला बघितल्यावरती आक्रसणारा. तिला पुढे बोलवेच ना. सुमनच्या खांद्यावर डोकं ठेवून ती रडू लागली. सुमन तिच्या खांद्यावरती थोपटू लागली. तिने तिला रडू दिलं पोटभर. हात हाती घेऊन ती मायेने गोंजारू लागली. काय झालं ते सांगशील का तुळसा? काय व्हायचं राहिलंय ग? लग्न लागता क्षणीच जे व्हायचं ते झालं. आता फक्त रडणं आणि मनातल्या मनात कुढणं आले नशिबी. एक पोरगा झाला होता, तो पण जन्मल्यावरती मेला. मुलाच्या आठवणीने ती अधिकच उन्मळून रडू लागली. सुमन उठली. जवळच्या वडाच्या झाडाची पानं काढून त्याचा द्रोण केला आणि तळीचं थंडगार पाणी आणून तिला दिलं. थोडं डोकीवरती थापलं. खूप वेळाने ती शांत झाली. सुमन, तू माझ्याकडे चालली होतीस ना? चालले होते, पण आत्ता नाही. तू भेटलीस ना ग. काम होतं. छे ग, काम नाही काही. तुझ्या घरासमोरचा पारा बघायचा होता. चांगला आहे गो. मी तर तासन तास त्याच्याकडे बघत बसते. तुझ्या घरासमोरच आहे ना? होय ना. पहिल्यांदा मी विरोध केला. नवऱ्याने गावकीने मला उडवून लावलं. आता मला वाटतं आपण उगीच विरोध केला. आता वाटतं घर असंच हवं. तिने नवऱ्याशी झालेलं बोलणं सांगितलं. सुमन मनातून हळहळत राहिली. तुळसाचं बोलणं कसं थांबवावं असा तिला प्रश्न पडला. त्या पाऱ्याचं ती कौतुक सांगू लागली. रंग, सारवणं, घडणावळ पुन्हा पुन्हा ती सांगू लागली. ती नको इतकी त्या पाऱ्यात गुंतून गेली होती. तुळसे, मी जाते. उशीर होईल आता. पुन्हा कधी भेटशील ग? अगं गावातच तर आहोत. गावात आहोत ग, पण तू 2 मैलावरच्या विरवाडीत तर मी घाटी डोंगरातल्या यरीनवाडीत. कशी भेट व्हावी ग? येईन ग मी, मुद्दाम येईन.
तुझा आवडता पारा पण बघायचाय मला. बोलत बोलत ती घाटी उतरू लागली. तिच्या जाण्याकडे तुळसाचं लक्ष नव्हतं. पाणी भरून ती वरच्या वाटेला लागली. डोकीवरचा हंडा हिनकळत होता. पाणी डुचमळत होतं. उडणाऱ्या पाण्यामुळे ती थेंबा थेंबाने भिजत होती. घाटी संपली तशी सुमन मधल्या रस्त्याने घरी निघाली. ती मुद्दाम वेळ काढून तुळसाकडे चालली होती. दोघीही बालपणापासून मैत्रिणी होत्या. शाळेत जायच्या आधीपासून. एक चिंच मिळाली तर चिमणीच्या दाताने अर्ध अर्ध बोटूक तोडून खाण्या एवढी त्यांची मैत्री दाट होती. तुळसाचं लग्न झालं आणि मैत्रीत खंड पडला. नववीत गेलेल्या तुळसाला तिच्या बाबाने उजवलं. तुळसाची विमल होऊन ती भानू यर्माच्या घरात आली. विमल हे नाव बदलायचं म्हणून बदललं. सासरी माहेरी ती तुळसाच राहिली. तिचं लग्न झाल्यावर सुमनने आपण होऊन शाळा सोडली आणि वर्षभरातच तिलाही तिच्या बापाने उजवून टाकलं. शिवराम वारिशेची बायको म्हणून तिने त्याच्या घरात पाऊल टाकलं. शिवराम बडप्रस्थ होतं. केवळ पंचक्रोशीतच नव्हे तर आजूबाजूच्या 60-70 मैलांच्या परिघात त्यांचं नाव होतं. अडला नडला शिवरामच्या नावानेच धीड बनायचा. त्याच्या दिसण्याने हसण्याने 2 शब्द बोलण्याने नडलेल्यांना धीर यायचा. अशा शिवरामशी सोयरीक जमून नातं तयार होते म्हटल्यावर सुमनच्या बाने कुणाचाही विचार न घेता सुमनला घाईघाईने बोहल्यावरती उभं केलं आणि सुमन शिवराम वारिशेची बायको म्हणून 4 चौघांच्या देवा ब्राह्मणांच्या साक्षीने घरात आली. दोघीही एकाच गावात आल्या. 2 मैल अंतरावरती अनाऱ्या वाड्यात संसार करू लागल्या. सटीसामाशी भेट झाल्यावर मागचं पुढचं सांधून मैत्री टिकवू लागल्या. खूप दिवसांनी निवांतपणा लाभला म्हणून सुमन बाहेर पडली. आज तुळसाला भेटायलाच हवं असं मनाशी ठरवून घरातून ती बाहेर पडली. ती अवचित भेटल्यावर मनातलं सांगणं टाळून सुमन परतली होती. तिला खूप खूप सांगायचं होतं. इतके दिवस पोटात ठेवलं ते ओठावरती काढण्याची वेळ आली होती. पण तुळसाला मनातलं सांगण्यासाठी तिची जीभ रेटलीच नाही. तुळसाचं हळवं होणं, उद्विग्न होणं आणि नव्या पाऱ्यात जीव गुंतणं हे बघितल्यावरती तळीच्या पाण्याच्या घोटाबरोबर तिने शब्द घेऊन टाकले. मूल गेल्यामुळे खूप दिवस ती उद्ध्वस्त झाली होती. त्यातून आत्ता कुठे ती सावरायला लागली होती. तिचा हिरमोड एवढ्यात कशाला करा असा विचार करून तिने ओठावरचे शब्द पोटात घातले. तिची समजूत घालून ती परतली. पण मनातली रुकरुक तशीच राहिली. मोठा विस्तार असलेलं मधोंब्याचं झाड दिसलं तसा तिला चालण्याचा भोगवटा जाणवू लागला. कमरेला खोचलेल्या पदराच्या शेवाने तिने घाम पुसला आणि मधांब्याच्या बुंध्यावर बसली. गारवा अंगात भिनला तशी तिला तरतरी आली. पुन्हा एकदा पदराने तोंड पुसून ती शेवाने वारा घेऊ लागली. बांगड्या वाजल्या तशा त्या तिने पाठी सारल्या. तिचं लक्ष स्वतःच्या हाताकडे गेलं. गोऱ्या पान हातावर हिरव्या कंच बांगड्या आणि सोन्याच्या पाटल्या रुतून बसल्या होत्या. ते रुतून बसणं देखील मोठं लोभसवानं वाटत होतं. तिने मान हलवली. त्या गोऱ्या पान देहानेच घात केला होता आणि ती कुठल्या कुठे येऊन पडली होती. शिवराम वारिशेची बायको. ती काहीशा चिडीनेच थुंकली. आपल्याच देहाकडे काहीशा तुच्छतेने बघत राहिली. एक हिसका देऊन पदर कमरेला खोचला आणि उठून दिसणारी छाती लपवून टाकली. त्याच नादात ती उभी राहिली आणि चालू लागली. पायातल्या वाहना रप रप वाजू लागल्या. शिवरामची आठवण झाली तशी ती शहारली. लय पॉवरफुल म्हणून तिच्या बाबाने जी सोयरीक जोडली तो शिवराम तिला केव्हापासून ऐकून माहीत होता. 60-70 मैलांतल्या अनेक कुटुंबांना तो माहीत होता. लहान थोर सगळेच शिवरामचं नाव जपून घेत. तो होताच तसा पॉवरफुल. त्याच्या पहिल्या दर्शनाने ती जेवढी दचकली ते दचकणं सुद्धा तिच्या बाबतीत नित्याचं झालं होतं. काळाक भिन्न देह, उन्हा तान्हातून हिंडून रापलेलं त्याचं अंग, मानेखाली लोळणारे केस, ते सावरण्यासाठी मस्तकाभोवती बांधलेली 2 बोटं रुंदीची गडद लाल रंगाच्या रुमालाची पट्टी, न धुतलेली आणि वजनशीर भासणारी झोळी, डाव्या हातात सिगरेटचं पाकिट आणि उजव्या हाताच्या अंगठ्यात कायम पेटवलेली सिगारेट.
भायावरती लाल भडक कुंकवाचा रुपया एवढा टिळा, अंगात फक्त रंगीत बनियान, कमरेला दुमडून बांधलेली चौकड्याची लुंगी. या सगळ्यात अर्क म्हणजे ऊद, धूप, मोहरी, गोडतेल, घाम आणि धूर यांचा येणारा संमिश्र वास. सिगारेटी फुंकून झालेले जांभळट काळे ओठ, मतलबी हसण्यातून दिसणारे 4 सोनेरी दात, डाव्या हातात पंचधातूचं जाडसर वळ, नाल मारलेल्या कोल्हापुरी वाहना. शिवराम वारिशीचं दर्शन भयावह न होईल तरच नवल. ती त्या दर्शनाने दचकली होती आणि तशी ती रोजच दचकत होती. त्याच्या डोळ्याचा अंदाज लागत नसायचा. त्याचं बोलणं मिठ्ठाच होतं. तो पहिल्यांदा जेव्हा उघडा बंब होऊन जवळ आला तेव्हा ती पुरती घुसमटून गेली, पण त्याच्या हाकेने मात्र ती बावरली. सुमन! त्याने कमावलेल्या आवाजात तिच्या कानात हाक घातली आणि तिने मान वर केली. एक अस्फुट किंकाळी तिच्या तोंडून बाहेर पडली. घाबरली सुमन? खाल मानेने तिने होय म्हणून उत्तर दिलं. माझ्यात घाबरण्यासारखं काय आहे? तिने धीर करून त्याला सांगितलं. तुम्ही दिसता किती भयानक. शिवरामचे दात त्वेषाने खालच्या ओठात घुसले. टापकन, पण त्याने मनावरती ताबा मिळवला. तुला वाटतो तितका भयानक नाही मी. आता हा माझा देहच असा, त्याला मी काय करणार? पण तुझा देह मात्र मला आवडला. एकदम बेस्ट. मी तुला शाळेत येता जाता बघत होतो, पण धीर होत नव्हता. तिने मान पुन्हा वर केली. अविश्वासाची नजर त्याच्या नजरेत गुंतवली. तो त्या संधीचीच वाट बघत होता. खोटं वाटतं सुमन. तुझ्या बाबाकडे तुझ्याबद्दल कसं विचारायचं ते समजतच नव्हतं. भीती वाटत होती. हे खोटं वाटेल, कारण भक्ताला भीती कुठची असं तू म्हणशील. भक्ताला कसली भीती नसतेच मुळी. तरीही भगत म्हणजे माणूसच की. देहाचा संबंध आला की भीती वाटतेच बघ. एक वेळ सगळी भूत पंजात धरता येतील, पण तुझ्यासारख्या. ती त्याच्या शब्दांत गुंतत गेली आणि नजरेत बांधल्यासारखी त्याच्या स्वाधीन झाली. तो सरावाने देह भोगत राहिला. लग्न ठरल्यावरती तिने बाबाला विचारलं, पोटा पाण्याचा उद्योग काय त्याचा? तो लय पॉवरफुल आहे गो. हो, पण त्याला नाव गाव धंदा पाणी काहीच नाही. हाय ना, वारिशे. शिवराम वारिशे त्याचं नाव. म्हणजे शिवराम भगत तो की काय? तिने धास्तावल्यासारखं विचारलं. तो माझा नवरा? अशी घाबरतेस काय? तो माणूसच आहे ना. पण बाबा तो भगत म्हणजे? चुप! मोडता घालायचा नाही. काय कमी पडणार नाही तुला. अगो त्याची रोजची कमाईच 1000-1200 आहे. शिवाय कोंबडं बकरू डाळ तांदूळ दारू माडी व्हय नव्ह. लय येतया बघ घरात. नी आता पन्नी फन करून मोडता घालू नगस. तू त्याला लय आवडल्यास म्हण, पण देवीचा भगत ना तो. तो म्हणला देवीला कौल घेतल्या बिगर मी तिला बायको म्हणून नाही आणणार. मग काय लावलान कौल? त्या देवीचं काय जाणारे? अगो नीचे, असं बोलू नकोस ग. तू आत्ता भक्ता घरी जाणार. मग देवीच्या विरुद्ध बोललीस तर कोप होईल. बाबा एक विचारू का? हा. इतक्या लहान वयात मला का रे धाडतोयस दूर? पोरी मला काय हौस आहे? पर तुझी आय नाही. मी हा असा सडा फटिंग दारुड्या. तुझ्या वाढण्या राहण्याकडे कोण गो बघणार? नि शेवटी आज नाहीतर उद्या तुला लगीन करावाच लागणार. मग ह्या काय वाईट हा? ती काही बोलू शकली नाही, पण मनोमन भ्यायली. लहानपणापासून तिने त्याच्याबद्दल बरंच काही ऐकलं होतं. तो भगत आहे, जादूटोणा करतो. हरेक रोगावर त्याच्याजवळ अक्सर इलाज आहे. तो गडगंज श्रीमंत आहे. त्याला भीती वाटत नाही. 7 आसरा त्याच्यावरती प्रसन्न आहेत. ब्रह्मसंबंध त्याच्या मुठीत आहे. वायंगी भूतास त्याने कामास लावलंय. कर्णपिशाच्य त्याच्यावरती फिदा आहे. 1 ना 2. तिच्या बाबाने लग्न पक्क केलं आणि लग्न होईपर्यंत तिला हे रोज रोज आठवू लागलं. ती मनाने रोज खचू लागली. रागाने चालणाऱ्या सुमनला हे सारं आठवलं. तिच्या बाबांचं एक खरं होतं. तिला काहीही कमी पडत नव्हतं. ना खाणं ना पिणं, ना कपडा लत्ता, ना दागदागिना. सगळं काही मिळत होतं. शिवाय भक्ताची बायको म्हणून सगळीकडे दबदबा होताच. काहीही न करता. तरीही ती कुढत होती. सगळीकडे ज्याचा भगत म्हणून बोलबाला होता, वचक होता आणि श्रद्धा होती तो शिवराम वारिशे केवळ तिला एकट्यालाच कळला होता.
आणि त्याचं तिला कळलेलं रूपच तिच्या कुडण्याच्या मुळाशी होतं. तुळसाने सगळा पारा हात सारवण्याने सारवून काढला आणि दाट घातलेल्या सारवणावरती बोटांची नक्षी ती रेखू लागली. ती पूर्ण झाली तेव्हा तिला कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. खूप काही मिळवल्यासारखं वाटलं. एकवार डोळे भरून ते हिरवंगार दृश्य तिने पाहिलं. रिकामा शेणाचा हारा आणि कळशी घेऊन ती आपल्या घरी आली. झालं का तुझ्या मनासारखं? भानू तुळसाच्या अवताराकडे बघत राहिला. काय गोह्या तुझा रूप? तिने स्वतःकडे पाहिलं. अंगावर शेणाचे शिंतोडे उडाले होते. केस विस्कटलेले होते. अंग घामेजलं होतं. अंग धुवून येते तिने त्याला सांगितलं. ह्यावेळी तळीवर नाही जात, घरीच धुते. ती पाठच्या पडवीत गेली. थोड्या वेळाने भानू उठून पाठी गेला आणि विस्फारित नजरेने समोर बघू लागला. नानीत सोनचाफ्याचं झाड डवरून आलं होतं. आपल्याच नादात ते आंघोळ करीत होतं. त्याने लाईट लावला. तुळसा जागी झाल्यागत बघू लागली. भानू आपल्याला बघतोय हे पाहिल्यावर तिने तळव्यात हात लपवला. भानूच्या डोळ्यांसमोर मात्र रात्र पसरली. धुपाचा वास आसमंतात विखुरल्याचा भास त्याला झाला. तो दरवाजाच्या बाजवाना धरून खाली बसला. अंधारी रात्र विव्हळू लागली. जीवाच्या आकांताने हुंकारू लागली. कंदिलाचा मिणमिणता प्रकाश भेसूर वाटू लागला. राबी सुतारीन हातातलं निखाऱ्यांचं घमेलं बाजेखाली फिरवू लागली. नर्स शांता पवार अननुभवी नजरेने हतबल होऊन बघू लागली. भानू केवळ खिडकीच्या फटीतून बघत राहिला. वेना सहन न झाल्याने किंचाळणाऱ्या तुळसाला कुणी आधार देत नव्हतं. सुटका होत नव्हती. त्याच्या यरझाऱ्या वाढल्या होत्या. छातीच्या वर लोंबकळणारी दोरी धरून वेना देणाऱ्या तुळसाचे हात काचले होते, रक्ताळले होते. हेही खिडकीतून स्पष्ट दिसत होतं. या क्षणी आपण तुळसाजवळ जायला हवं असं मनातून वाटत होतं. पण राबीने त्याला मघाशीच दटावलं होतं. मूक जनावर बी शरामतं अशा येळी. आणि ही तर जित्ती बाई माणूस हाय. काय होईल त्या आम्ही बघू. तिने त्याला खोली बाहेर ढकलून बाहेर काढलं होतं. तुळसाला होणाऱ्या वेदना त्याला जाणवत होत्या. दुःखाच्या खाईत आपण तिला लुटलं एवढीच जाणीव त्याला होत होती. त्याच्या डोळ्यांतून आसवं पाझरू लागली. तिच्या वेदनांचे असह्य कड त्यालाच जाणवू लागले. आणि त्याच वेळी आतून मुलाच्या रडण्याचा आवाज आला. सगळं शांत झालं होतं. आतून फक्त मुलाचं रडणंच फुटत होतं. त्याला हसावं की रडावं हे कळेच ना. त्याने खिडकीच्या फटीतून आत पाहिलं. क्लांत शरीराची तुळसा अस्ताव्यस्त पसरली होती. नर्स पवार मुलाला तळव्यात जोजवत होती. आपण बाप झालो. त्याला आतून उकळी फुटली. रडव्या डोळ्यात हसरं सुख पुन्हा पाझरू लागलं. मघाच्या वेदनेचे कड केव्हाच जिरून गेले होते. मनातलं वात्सल्य उकळी फुटलेल्या पाण्यासारखं फसफसून वर येऊ लागलं होतं. खूप वेळाने त्याला खोलीत प्रवेश करायला मिळाला. तुळसाच्या चेहऱ्यावर अतीव समाधान दाटलं होतं. तुळसाच्या चेहऱ्याचा पोरगा तिच्या कुशीत पहुडला होता. त्याने हळुवारपणे त्याच्या तोंडावरून बोट फिरवलं. मऊ लुसलुशीत स्पर्शाने तो भरून आला. तुळसा बघत होती. बरी हायस नव्ह? तिने मान डोलावली. राबी शेणी पाजळत खोलीत आली. शेणीवर ओवा टाकी तिने ती धुरी बाजेखाली ठेवली. भानुदा तू आता बाहेर जा. ती लय दमले, राबीने सुचवलं. तो उठला, बाहेर गेला. आणि काय होतं हे कळायच्या आत राबी एकाएकी ओरडली. तो दचकून पुन्हा आत आला. भेदरलेली राबी तान्हुल्याकडे बोट दाखवित होती. नुकताच जन्मलेला तो जीव आचके देत होता. शरीर वेडवाकडं होत होतं. त्याला काय करावं सुचेच ना. नर्स शांता मघाशीच घरी गेली होती. 2-4 आचक्यानंतर मूल निपचित पडलं, थंडगार पडलं. त्याचे हातपाय लोंबू लागले आणि तुळसाचा आकांत गहिरा झाला. राबीच्या डोळ्यांतून पाणी पाझरलं. एवढं व्हायचं होतं तर जलमलास तरी कशाबाई बाबा. ती कसंबसं बोलली आणि बाहेर आली. ही वार्ता वाडीत कळवायला धावली. भानू समोरच्या भिंतीकडे बघत तिथेच खाली बसला. काही क्षणांपूर्वीची घालमेल त्याच्या मनात पुन्हा थैमान घालू लागली आणि तो डोळे मिटून रडू लागला.
तुळसाचं रडणं त्याच्या काळजामध्ये घुसू लागलं. नंतरचे कैक दिवस कधीच न झाडल्यासारखं भानूचं घर ओशट जळमटांनी भरल्यासारखं दिसत होतं. सगळी रयाच गेली होती. शेतात रोप पेरल्यानंतर पाणी न मिळाल्याने अंकुर खुरटून जावे तसं सगळं वातावरण झालं होतं. या सगळ्यातून लवकर सावरली ती तुळसा. ती लवकर भानावर आली आणि म्हणूनच भानूच्या घराची गाडी पुन्हा मार्गावर आली. पण भानू मात्र मनातून उद्ध्वस्त झाला, खचला, हळवा झाला. त्याने तुळसाकडे बघायचंच सोडून दिलं. ती दिसली, जाणवली किंवा साधा पायरव आला तरी तो आतल्यात आक्रसत जायचा. आतल्यात त्याच्या जीवाला पीळ बसत जायचा. गांडुळाला हात लावल्यावर तो जसा तडफडतो तसा तो तडफडायचा. त्याला त्या रात्रीच्या किंकाळ्या आठवायच्या. वेदनेने पिळवटणारी, आक्रोश करणारी, काचत गेलेल्या हातातून रक्त पाझरणारी तुळसाच दिसायची. लालसर मूल दिसायचं. त्याने दिलेले आचके आठवायचे. त्याचं लोंबकळणारं शरीर दिसायचं आणि भानू मनातल्या मनात आक्रंदत जायचा. त्याला तुळसा जाणवत नसायची. बाळंतपणानंतर भरलेलं शरीर जाणवत नसायचं. तिच्या डोळ्यांत वाढणारी तहान त्याला दिसत नसायची. तिच्या दिसण्याने त्याला केवळ ती रात्रच आठवायची. दिव्याच्या उजेडात आपल्याकडे एकटक बघणारा भानू तिला दिसला. तुळसा तळव्यात तोंड लपून बोटांच्या फटीतून त्याच्याकडे बघत होती. कधी नव्हे ते आपल्याकडे एकटक बघणाऱ्या नवऱ्याकडे ती तशीच ओलेती धावली. खूप दिवसांनी. आणि भानू आक्रसत गेला. तिच्या जवळून कशीबशी सुटका करून घेऊन तो बाहेर गेला. त्याने दोन्ही हात कानांवर ठेवले. ताशा ताड ताड वाजू लागला होता. बाहेरच्या अंधाराची विस्तीर्ण पोकळी त्याच्याच दुःखाने व्यापली होती जणू. कानाशी किंकाळ्या ऐकू येत होत्या. ओले त्या अंगाची धग अजूनही भाजून काढत होती. त्याने दरवाजा सताड उघडला. बाहेरचा वारा भास्कन आत घुसला. तो तसाच बाहेर आला. खळ्याच्या कडेस पाय धुवायचा दगड चांदण्याच्या धुसर प्रकाशात ठळक दिसत होता. त्यावर जाऊन तो बसला. अंधार चांदण्यांना दूर सारून त्याला गिळून टाकू लागला. तुळसाचे उसासे तुळसालाच विंधू लागले. तान्हेल्या नजरेने ती ओटीवर आली. काळ्या लाकडी खांबावर शरीराचा भार टाकून ती बाहेरचा वेध घेऊ लागली. ओलं लुगडं अंगाला चिकटलं होतं ते आता हळूहळू वाळू लागलं होतं. तिची नखं लाकडी खांबात घुसू लागली. घरातला उजेड आणि बाहेरचा धुसर चंद्रप्रकाश नीरव निशब्द झाला होता. उजव्या हाताच्या बेचक्यात पकडलेल्या सिगारेटला शिवरामने झटका दिला. राख झटकून टाकली. समोर बसलेल्या सगळ्यांकडे एक डोळा बारीक करून तो बघू लागला. समोरचे सगळे सावरून बसले. त्याचा डोळा तिरपा झाल्यावर मध्यस्थाने पार्टीच्या एका इस्माला चिमटा काढला. मध्यस्थाच्या त्या कृतीकडे सुद्धा शिवरामचं लक्ष होतं. कसं करायचं म्हणता? पार्टीचा प्रमुख आवंडा घेऊन बोलला. आता कसं नी काय? तुम्हाला करायला हवं की नको त्यावर हे अवलंबून. शिवाय सगळा जोखमीचा मामला. उलटलं तर माझ्या गळ्याच्या शिरा पहिल्यांदा तुटतील इतकं जोखमीचं आहे. काय गोपा दादा? अरे हे निस्तारायला हवं की नको ते बोल. तुझा एकुलता एक लेक. ते मी जाणत नाही. शिवराम तारस्वरात म्हणाला. हे जर लवकर निस्तरलं नाही तर एकुलता एकच नव्हे सगळा वंश नरकात जाताना मला दिसू लागलाय. मी बोलू का? मध्यस्थाने हस्तक्षेप केला. बोला ना. तुमच्यामुळे आम्हाला शिवराम बापू दिसले. शिवराम बापूमुळे ह्या सगळ्या गोष्टींचा शोध लागला. तुम्ही बोला. माझं म्हणणं हाय की हे पडेल त्या किमतीला निस्तरायला हवं. तरी पण म्हणजे साधारण कितीला पडेल? हे बघा, हा काय बाजार नाय. दिलं दामनी घेतलं दुकान. हिते घासाघीस नाय. शिवराम बापू सांगेल ते द्या आणि मोकळे व्हा. शिवराम बापूंचा गळा अडकवून तुमचा मोकळा करून घ्या. काय? चौकट चाळा उठवायचा म्हणजे लय पॉवरफुल गेम हाय. उलट्या पिसाची कोंबडी मिळेल तुम्हाला. आता ती कुठून आणायची? असं करा. तुम्हीच काय त्या वस्तू आणा, खर्च देतो. मग 10,000 रुपये ठेवा आणि निर्धास्त राहावा. 10,000? लय वाटतात बघा. मी मघाशी सांगितलं घासाघीस नको. हा बाजार नाय. तरी पण तुमच्या लेकाच्या कल्याणाकडे बघून 2,000 कमी देवा. जावा. म्हणजे 8,000. हा,
ते एकरकमी आणा. येत्या अमावस्येला करून टाकू. बापू, अमावस्या 8 दिवसांवर आले हो. हा, पण हे करणार कुठं? एक नामी जागा घावले. कुठची? मध्यस्थाने भुवया उंचावल्या. भानू यर्माच्या घरासमोरचा पारा. नवीनच बांधलेला. चौकट चाळा उठवायला बरा हाय तो. शिवाय वाडी बाहेर घर हाय. लागेल ती कमी जास्त वस्तू तिथेच मिळेल. पार्टी काम होणार या समाधानात उठली. मग जातो तर आता. येऊ का 2 दिवसात? ह्यांना भेटत राहावा. कामं झटपट होतील तुमची. शिवरामने मध्यस्थाकडे बोट दाखवलं. पार्टी निघून गेली. मध्यस्थ असणारा नाना सुतार पार्टीला सोडायला रस्त्यापर्यंत गेला आणि लगेचच परतला. बापू, आता अशी कामं माझ्यावर नका टाकू. फार व्याप होतात हो. असं? मी म्हणत होतो तुझे पैसे वाढवायचे. पण तू हे काम नको म्हणत असशील तर बघेन दुसरा मी. असे कितीसे वाढवणार आहात? ते आता तुला कशाला हवेत रे? तरी पण हे बघ, या 8,000तले 800 तुला द्यायचे ठरवले होते. पूर्वी अर्ध्या टक्क्याचा हिशोब असायचा. आता मग नका बघू दुसरा. व्याप काय असायचेच. जित्या माणसाला व्याप नसायचे तर दुसऱ्या कुणाला हो असायचे. आता कसं बोललास? पण बापू, भानुदाच्या घरासमोर ह्या करायचा? होय का? तुझे काही आडकाठी? माझे कशा पाय? पण अरे, भानुदाची समजूत घालीन मी. गावकीची घातली ना अगदीच तशी. म्हणजे भानुदाच्या घरासमोर पारा बांधायची कल्पना माझी होती नाना. ती मी युक्तीने सगळ्यांच्या गळी उतरवली. ज्यांना शंका होती त्यांना त्याचा वापर करून समजवलं. शिवरामने कवटी हाडं लहान माकडाच्या तोंडाच्या हाडांची माळ दाखवली. कशासाठी? नाना, तू अगदीच भोट आहेस रे. भानू यर्माला त्या वाडीत सोबत कुणाचीच नाही. शिवाय जलमलेला पोरगा मेला. त्यामुळे दोघं दुःखीच असतात. शिवाय त्या पोराचा आत्मा असेलच जवळपास. अशा वेळी पारा, त्यात येणारी जाणारी माणसं, ह्याचा किती आधार वाटेल त्याला सांग? नाना सुताराने मान डोलावली. शिवरामाबद्दलचा त्याचा आदरभाव अधिकच वाढला. आणि बापू, हल्ली हल्ली भानूची बायको दर 4-8 दिवसांनी सारवण पण करते. काय सांगतोयस काय? बघ नाना, माझ्या कल्पनेचा किती उपयोग झाला ते. तो वास्तुपुरुष त्या बाईला सुखी ठेवतो. बिचारी कुणी न सांगता सवरता करते ना, हे धन्य. शिवरामाने पुन्हा हात जोडले. मी जातो. उलट्या पिसाची कोंबडी शोधायला हवे. नाना, जाताना फकरूस निरोप दे. रात्रीपर्यंत 2 बाटल्या पहिल्या धारेच्या पाठव म्हणावं. एका कामगिरीस हव्यात. नाना मुंडी हलवीत वाटेला लागला. शिवरामने डोक्यावरचा केसांचा बुचडा सोडवला आणि एक केस सुटा करू लागला. काळ्या कपड्यात शिवलेल्या रिकाम्या बाहुल्या घेऊन त्यान कापूस भरत बसलेली सुमन झटकन उठली. मागल्या दाराने वरच्या आग्रात गेली आणि झपाझप चालत रस्त्याला लागलेल्या नाना सुताराला तिने गाठलं. 2 क्षण तिने विश्रांती घेतली. धपापणाऱ्या उराला पदरात झाकत तिने विचारलं, येत्या अमावस्येपासून तुमची कारस्थानं नवीन पाऱ्यात सुरू व्हायची, होय ना? कारस्थानं नाय वहिनी, देवीची पूजा बांधायची. 8,000ची? नाना सुतार काही बोलला नाही. तिरप्या नजरेने रस्त्याखालचा परिसर, शिवरामचं घर न्याहाळून घेतलं. नाना कुणाला खड्ड्यात घातलेत? नाना सुताराची मान खाली गेली. शिवरामचा नव्हता एवढा धाक ह्या बयेचा होता. तिची भेदक नजर नानाला नेहमी कापत जायची. खोटं बोलायची तर सोयच नव्हती. कानफटीत मारली तर उभ्या उभ्या दिवसा तारे मोजायची वेळ यायची, अशी तिची ख्याती होती. शिवाय तिच्या अंगात देवीचं वारं होतं असं खुद्द शिवरामने सांगितलं होतं. न जाणू खोटं बोलायला आणि ही बया काहीतरी वाईट वंगाळ करायला एकच गाठ पडायची. नाना, बोलत का नाहीस? काय बोलू आता? इकडे आडणी तिकडे विहीर. तुम्हा सगळंच ठावा आहे आणि माझ्या तोंडून का वदवून घेताय? म्हणजे तुम्ही भानुदाला त्रास देणार असंच ना? नाही बा, शिवराम बापू म्हणाले. त्याने सगळं सांगून टाकलं. यर्माच्या तुळसाला आधार हा पारा बांधायचा हेतू. मूळ कल्पना शिवरामची. नानाने सगळं सांगून टाकलं. नाना, तुम्ही पाहिलं कधी तुळसाला? एकाएकी तिने विचारलं. नानाला तिचा रोग कळला नाही. मी म्हणते, तुळसाला तुम्ही कधी पाहिलं की नाही? नाही बा, पर बापून बघितलंय की.
कधी? हेच आपलं लग्नात, गावकीत का व? नाही, उगीच. जा तुम्ही आता. आणि मी तुम्हाला काही विचारित होते हे सांगू नका कुणाला. नाही नाही. नानाने दोन्ही कानांच्या पाळ्या बोटांच्या चिमटीत धरल्या. इकडे तिकडे बघत तो रस्ता कापू लागला. सुमन माघारी आली. मागच्या दाराने पुन्हा घरात आली. बाहेरच्या खोलीतल्या शिवरामच्या जटा अजून सोडवून झाल्या नव्हत्या. एकाग्र चित्ताने तो ते काम करीत होता. तिचा पायरव जाणवला तसं त्याने मान आतल्या बाजूला वळवून विचारलं, आज पोटास बिब्बे घालायचे काय गो? बिब्बे कशाला घालताय? मग? मी उलट्या पिसाच्या कोंबडीची वाट बघत होते. तुझ्या आईला तुझ्या. शिवराम ताडकन उठून आत आला. शिव्याशाप कशा पाय देताय? मी कोंबडी विचारली म्हणून? पण मला कोंबडीच हवे. आज माझी वासना कोंबडीवरच गेले. त्याचे डोळे पाणावले. राग निवळला. सुमन, खरंच काय? काय? वासना गेले? होय. काय काय खाईन वाटतंय? तिची मान खाली गेली. लाजू नको. तू सांग, मी आणून देईन तुका. मग तोच एकेका पदार्थांची नावे सांगत राहिला. तिची मान हलत राहिली, नकारार्थी. अगे मग हवं तरी काय तुका? त्याने काहीशा रागानेच विचारलं. द्याल काय? खूप वेळाने तिने विचारलं. हा, जमलं तर देईन की. तेवढी भगत की सोडून द्या. मर्मावरती आघात झाल्यासारखा तो ओरडला. ही तुझी इच्छा की पोटातल्या किड्याची? दोघांचीही. त्याला काय बोलावं तेच सुचेना. तुला कळतंय काय बोललीस ते? हा, तुम्ही भगत की सोडून द्या. तो पापाचा पैसा नको. सोनं नाणं कोंबडी बकरी मान मरातब काही नको. कसला हिडीसपणा नको. ओंगळपणा नको. अंगातली देवी नको नि पिंपळावरचा मुंजा नको. काही नको. रागाने त्याच्या मुठी आवळल्या गेल्या. माझ्यासारख्या भक्ताला तू पापी म्हणतेस? मी तुम्हाला पापी कसं म्हणेन? तुमचा धंदा पापी, त्या धंद्यातून येणारी दौलत पापी, सगळंच पापी. तू काय बोलतेस हे माहितीये तुला? आजूबाजूच्या 60-70 मैलांच्या टापूतल्या एका पॉवरफुल भक्ताशी तू बोलतेस. आज मी म्हणेन तशी भूतं नाचताहेत. कोप नाहीसा होतो. मुलं होतात. अडते नडते धीर घेतात. हे उगीच? हे पण पाप आहे? पापी तू आहेस. माझ्या देवीला खोटं ठरवणारी तू पापी. तुझं मन पापी. माझ्यासारख्या मांत्रिकाची थट्टा करतेस. तुझा गळाच दाबला असता, पण तू गर्वार आहेस. तुझ्यावर कुणीतरी काहीतरी केलंय. दुश्मन तुझ्या मनातून माझ्यावरती हल्ला करतोय. पण मी तसा बदणारा नाही. अस्सल आहे मी, अस्सल. अरे कोण आहेस तो पुढे? माझ्या बायकोच्या तोंडून वार नको करूस. त्याच्या गळ्याखालची शीर तट्ट फुगली. त्याने डोळे विस्फारले. डोकं हासडलं तसा मघाशी रागात बांधलेला केसांचा बुचडा सुटला. तो तावाने बाहेरच्या पडवीत आला. परडी काढली. माळ्यावरच्या शेणी काढून त्या पाजळवल्या. दारवंदावरची टोपली काढून खाली घेतली. देवीचा मुखवटा घेतला. रांगोळीचं रिंगण घातलं. तांदळाच्या दाण्यांवर देवीला ठेवलं. दुसरं रिंगण काढून त्यात पेरलेल्या शेणी ठेवल्या. देवीची यथासांग पूजा केली आणि मुठभर मोहऱ्या घेऊन फाचकन त्या आगीत टाकल्या. मोहऱ्या तडतडू लागल्या. धूर सुटला. कितीतरी वेळ तो काही बाही पुटपुटत होता. डोलत होता, घुमत होता. कभिन्न देहावरून घामाचे लोटच्या लोट वाहत होते. त्याने परडीतली काळी बाहुली घेतली. ती उलटी धरली. तिच्या मस्तकावरती पिंजर थापली. मोहरीच्या धुरावर धुपवली. घुमत तो उठला आणि मधल्या दरवाजास ती बाहुली अडकवली. परडीतलं पिवळं धम्मक लिंबू उचललं. तो त्याला टाचण्यात टोचू लागला. ते काम पूर्ण झालं तशी त्याने हाक मारली. सुमन, बाहेर ये. त्याच्या त्या अनोख्या अवताराकडे, भयावह वाटणाऱ्या कृतीकडे ती भारावल्यासारखी बघत राहिली. कान फुटले? ती यंत्रवत बाहेर आली. हे लिंबू घे. तळीकडे जाणाऱ्या वाटेवर टाक. जा. मी नाही. मंतरलेलं लिंबू घ्यायला ती कचरली. घे म्हणतोय ना. तो ओरडला. ती त्याच्या राक्षसी रूपाकडे बघतच राहिली. त्याने दिलेलं लिंबू अलगद हाती घेतलं आणि पळत बाहेर जाऊन फेकून आली. तिचा देह घामाने उफळला होता. खूप वेळाने तो शांत झाला. तुम्ही काय केलंत हे? तिने मोठ्या धाडसाने प्रश्न विचारला. तुझ्या मनातलं पाप जावं आणि तुझ्या पोटातला गर्भ चांगला राहावा म्हणून जिकडचं काम तिकडे मार्गी लावलं.
देवीला साकडं घातलं. जेवणार केव्हा तिने मुद्दाम विषय बदलला. तो पुरता थकला होता. त्याने हातानेच खुणावलं. वाढ. ती त्याचं पान वाढू लागली. वाढता वाढता तिच्या मनात प्रश्न उमटला. खरंच आपल्या मनातलं पाप गेलं की आचरटपणाची किळस आली होती? दुसऱ्याला लुबाडणाऱ्या नवऱ्याबद्दलची चीड होती की आंधळ्यासारखी त्याच्यावरती श्रद्धा ठेवणाऱ्यांबद्दल तिटकारा आला होता? मग तो हे कशाकरिता करतो? सगळ्या भाबड्या लोकांना तो असंच फसवत असणार. तरीही लोक याच्या नादी का म्हणून लागतात? कशासाठी त्याचे हे उपद्व्याप? देवीबद्दल मन शुद्ध हवं म्हणून मी हे करतो, त्याने आत येता येता सांगितलं. जणू काय तिच्या प्रश्नांना त्याने एकाच वाक्यात उडवलं. आता भीती नाही. आता पोटातल्या बाळाला पण भीती नाही. चोख मेख मारून ठेवले. आणि सुमन? तो क्षणभर थांबला आणि हळूच पुटपुटला. तूच जर देवीबद्दल मंत्रांबद्दल डाऊट घेतलास तर 60-70 मैलांतला कुत्रा तरी ढेंग वर करील काय ग माझ्यावर? तो बोलत होता. ती ऐकत होती. रात्र फार झाली तशी ती उठली. मोठ्या अनिच्छेने ती जेवायला बसली. घास घशाखाली जातच नव्हता, पण पोटातल्या गर्भासाठी ती मुद्दाम जेवू लागली. पाण्याच्या घोटाबरोबर घास गिळू लागली. भानुदा? पानंदीतून शिवरामने कुकारा केला. कोण रे? बसल्या जागी पावठणीवरून भानुदाने विचारलं. घुंगराची काठी वाजवत येणारा शिवराम त्याला दिसला तसा तो उठला. बापू, हिकडे खय? कवाडी उघडून शिवराम आत आला. हिकडे खय वाट चुकलास बा? वाट नाही चुकलो रे, मुद्दामच आलोय. ये ये. दोघेही घरात आले. भानूने घोंगडी पसरली. पाण्याची लोटी पुढे केली. शिवरामने एका दमात लोटी रिकामी केली. तुमच्या पाऱ्याचा मी उपयोग करून घेणार आहे. आमचा खळतो पारा, पारा सगळ्या गावाचा. ते खरं रे, पण तुमच्या जमिनीत आहे ना तो. शिवाय वहिनी सडा सारवण घालतात म्हणून तुमच्या कानावरती घालाय हवं. मी काय बी बोलत नाही तुम्हास. गावकरानं सांगितलं की भानुदाच्या कानावर घाल. काय करताव तिथे? चौकट चाळा उठवायचाय. हा? भानू दचकला, सावरून बसला. पाऱ्यात? चौकट चाळा? का रे? का घाबरलास? वय रे बापू, ह्या काय इप्रीत आणलास? काळजी करू नको, मी आहे समर्थ. शिवाय आता या पाऱ्यातच नेहमी मंत्रतंत्र करायचं म्हणतोय, त्यामुळे तुम्हास भीती नाही. या आवारात माझा वावर असल्याने भूतखेत इकडे फिरकणार नाहीत. शिवाय रोज मी देवीची पूजा घालीनच. त्याने भीती नाही म्हणून सांगितलं तरी त्याचा विश्वास बसला नाही. तो अविश्वासाच्या नजरेने पाहत राहिला. नाही, पर बापू, मी म्हणतो ही भानगड तू मसनात का नेत नाही? स्मशानात? काय याड लागले की काय? देवी काय स्मशानात राहते? आणि पाऱ्या इतकी चांगली बंदिस्त जागा स्मशानात नावाला तरी आहे का? ते काही नाही. मी ठरवलंय, काय ते हितेच पार पाडायचं. घाबरू नकोस भानुदा, मी आहे ना. तुळसा वहिनी कुठं गेल्या? पारा सारवीत असल. बरं बरं, त्यांच्यावरती देवी प्रसन्न होणार भानुदा. चल येऊ का आता? चाय तरी घे. नको नको, वहिनी नाहीत ना. थांब, ती आली नव्ह. शिवरामने बाहेर बघितलं आणि बघतच राहिला. उमराचं फूल कैक दिवसांनी दिसावं तसं त्याचं झालं. त्याने डोळ्यात तिरपा करून भानूकडं पाहिलं. भानुदा, वहिनी दमलेल्या दिसताहेत, तूच ठेव चहा. असं म्हणतोस? भानू उठला. चुलीवरती चहा करायला गेला. ओचे पदर वर खोचून येणाऱ्या तुळसाला शिवराम दिसला तशी तिची धांदल उडाली. केस भुरभुरत होते. शेणाचे डाग अंगा खांद्यावरती ठळक जाणवत होते. केरसुनी कळशी एका हातात होती, दुसऱ्या हातात शेणाचा हारा होता. खांद्यावरचा पदर नको इतका खाली घसरला होता. काय काय सावरायचं? तिला प्रश्न पडला. ती झटकन आत आली. येता येता क्षणभरच तिने शिवरामला न्याहाळलं. आपल्याला न्याहाळणारी नजर शिवरामने आपल्या नजरेत पकडली. तुळसा आत गेली, पण नजर मात्र शिवरामच्या नजरेत गुंतून गेली. तुळसा अंतर्बाह्य ढवळून निघाली. धिप्पाड देहाचा शिवराम मनात उगवत राहिला. फुलं मनात फुलत राहिली. कुंभ्याच्या दोरीने करकचून भारा बांधावाना
तशी तिची नजर बांधली गेली. मनात उगवणारा शिवराम बघत नव्हता. सुमन नावाच्या जिवलग मैत्रिणीचा नवरा नव्हता. धिप्पाड देहाचा मालक असणारा शिवराम तिच्या मनात उगवत होता. हे काहीतरी वेगळंच घडतंय असं तिला वाटलं. नवरा समोर असताना मनातले विचार शिवरामच्या दिशेने धावत होते. फुटलेल्या धरणातलं पाणी वेगाने धावावं, थोपवता येऊ नये, थोपवताना हात दुबळे पडावेत, थकावेत, तसं तिला होऊन गेलं. मनाच्या सांदी कोपऱ्यातून शिवराम उगवत राहिला. तो कशासाठी आला होता, काय म्हणत होता, नवऱ्याला काय काय सांगितलंय, या सगळ्यातला रस त्या काळापुरता संपून गेला होता. भानू बरंच काही बोलत होता. चुलीसमोर बसून जेवण तयार करीत ती ऐकत होती. समोरच्या लाल भगव्या ज्वाळा लवलवत होत्या. लाकडं रसरसून पेटू लागलेली होती. चुलीवरच्या भाताला चांगलीच उकळी फुटली होती. ते भास होते की अन्य काही हे सुमनला उमगत नव्हतं. आपल्यात अगदी अलीकडे पडू लागलेला फरक तिला स्पष्ट जाणवू लागला होता. स्वतःच्या मनावर ताबाच उरला नव्हता तिचा. ज्या ज्या इच्छा मनात उमटत होत्या त्या जितक्या दाबाव्या तशा उफाळून वर येत होत्या. ती हैराण झाली होती. आत्ताशा लिंबांना टाचण्या टोचत बसायचा छंदच जडला होता तिला. ती निग्रहाने ते टाळायला बघायची, पण लिंबू दिसलं की मनातून भलतीच उर्मी यायची आणि भान हरपल्या अवस्थेत ती टाचण्या टोचत राहायची. ही सुरुवात केव्हा झाली होती हे तिलाही कळलं नव्हतं. रिकामपण सरत नव्हतं म्हणून सहज तिने दारवंदावरची शिवरामची टोपली खाली काढली आणि एकाएकी तिचे हात कवटीच्या दिशेनं पुढं झाले. रक्तमांस नसलेली ती जुनी पुराणी गुळगुळीत झालेली कवटी बघता क्षणीच तिने ती हाती घेऊन कुरवाळायला सुरुवात केली आणि भानावर आल्यावर आपल्या हातातली वस्तू बघून ती किंचाळली. तशीच टोपली टाकून ती उठली. हात खसाखसा धुतले. उर्मी दाटून यायला लागल्यावर एक एक वस्तू ती हाताळू लागली. 2 दिवसांनंतर शिवरामच्या ते ध्यानी आलं. त्याने तिच्या अवताराकडे बघितलं. तो हसला. केस मोकळे सोडून मळवट भरून ती बसली होती आणि लाल भडक पिंजरीचा उग्रवास घेत होती. तिच्यातला हा बदल शिवरामला आवडला. मनातून वरवर मात्र तो काहीच बोलला नाही. केव्हा तरी तिलाच हा बदल उमगला. न्याहिल्यानंतर आरशासमोर बसल्यावर कपाळावरचा मळवटाचा मेणाचा डाग तिला दिसला आणि एक एक गोष्टी तिच्या ध्यानी येऊ लागल्या. ती हैराण झाली. हे असं आपल्या हातून काय घडतंय, का घडतंय याचा ती विचार करू लागली. ज्याचा आपण मनातून द्वेष करतो त्या त्या गोष्टींची मनाला ओढ कशी, त्याचाच ध्यास कसा. नवऱ्याने काही नजरबंद तर केली नव्हे ना, की की तिच्या मनात तो विचार चमकून गेला. वेड्यासारखी ती डोकं गदागदा हलवत तो विचार दूर करण्याचा प्रयत्न करू लागली. पण डोकं दर झटक्यागणिक तोच विचार मनात ठसत गेला. आपल्या पोटातल्या गर्भाची तर ही आस नसावी. तो त्याचे डोहाळे आपल्याकडून तर पुरवून घेत नसावा ना. शेवटी तो नवऱ्याचा गर्भ. त्याच्याच वळणावर ही कीड निपजणार नाही ना, की हे सगळे भास होत आहेत. उलट सुलट विचारांनी पोटातल्या गर्भाचा विचार तिच्या मनात पक्का होत गेला आणि कठोर वृत्तीची सुमन हळवी बनून गेली, लोळागोळा झाली. भविष्यातलं जीवन तिच्या भोवती फिरू लागलं, दिसू लागलं. तो त्याच्या बापासारखा होणार, डोहाळे सुचवतायत तसं. आणि तसं झालं तर ती पुन्हा 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 शहारत गेली. तोही भगत होणार, व्यसनी बनणार, ओंगळ कुरूप अस्वच्छ, तरीही भगत म्हणून घेणार, लोकांना नाडणार, पिडणार. लग्नापूर्वी लग्नानंतर हा सगळ्यांना हैराण करणार, प्रत्येक स्त्रीवर हा नजर ठेवणार आणि तरीही तो अखेर आपला मुलगाच असणार. हे सगळं भयानक होतं, कल्पनातीत होतं. सुमनचं भावविश्व ढवळून निघालं. स्वतःची आसवं पुसायला तिचे हात दुबळे झाले. कसलाच आधार नसल्यासारखी ती बसून राहिली. घरात ती एकटीच होती. भगत झाल्यापासून शिवरामच्या आई बापाने मुलाचं नावच घेणं सोडून दिलं होतं. तो वेगळाच राहत होता. आईबाप गावातच पण दूर राहत होते.
या क्षणी तरी तिला ते जवळ हवेसे वाटू लागले. बापाने ह्या सगळ्याची कल्पना दिलीच नव्हती. लग्न झाल्यावर त्याचे गुण दिसायला लागले आणि त्याच्या प्रतिष्ठेपायी तिची कुचंबना होऊ लागली. ती नेहमी करिता अगतिक होऊन गेली होती. एवढ्या मोठ्या घराची आज तिला पहिल्यांदाच भीती वाटली. मोठं घर अंगावर चाल करून येऊ लागल्याचा तिला भास झाला. ती पायरीवरून उठली. खळात येऊन उभी राहिली. वरच्या बाजूला रस्त्यावर चिटपाखरू सुद्धा नव्हतं. अगदीच एकाकी असल्यासारखं तिला वाटलं. या क्षणी तिला कुणाची तरी सोबत हवी होती. तुळसाकडे गेलं तर, तिच्या मनात आलं आणि वेळ न दवडता ती घरात गेली. भराभर खिडक्या दरवाजे बंद केले आणि पायात चपला सरकवून ती रस्त्याला लागली. बोल ना ग, अशी किती वेळ बसून राहणार आहेस? तुळसाने सुमनला हलवलं, विचारलं. खूप वेळ दोघी अबोलपणे बसल्या होत्या. सकाळीच पारा सारवून झाला होता. संध्याकाळपर्यंत तो सहज चुकला होता. दोघी पाराच्या उंबरठ्यावरती बसल्या होत्या, जवळजवळ, पण न बोलता, काहीही न बोलता. सुमनला खूप काही सांगायचं होतं, पण जीभ रेठत नव्हती. माग पण एकदा ती असंच काहीतरी बोलायचं, सांगायचं ठरवून आली होती. पण त्यावेळी तुळसा उत्साहात होती. पारा हाच तिच्या कौतुकाचा विषय झाला होता. त्या पाऱ्यात आता त्यानंतर कितीतरी सारवणं झाली होती. काळ खूप लोटला होता, पण तरीही सुमनला आज ओठावाटे शब्द बाहेर काढण्याचा धीरच होत नव्हता. दोघीही जवळजवळ बसल्या होत्या, पण दोघींच्या मध्ये कसली तरी अनामिक दरी असावी असं सुमनला वाटत होतं. तुळसात आणि आपल्यात खूप अंतर आहे. ते कधीही न मिटणार आहे. कदाचित ती दरी, ते अंतर वाढतच राहणार आहे असंही सुमनला वाटलं. तिचे हात पदराशी चुळबुळ करू लागले. सांगावं की नाही? कसं सांगावं? जे सांगणार आहोत त्यातून काय अनर्थ घडेल का? नानाला तिने खूप विश्वासात घेतलं होतं, खूप धीर दिला होता आणि त्याच्याकडून जे कळलं त्यातून ती हबकून गेली होती. आपल्या नवऱ्याची नजर आपल्याच मैत्रिणीवरती केव्हापासून तरी आहे हे कळल्यावर तर तिला स्वतःचीच लाज वाटली होती. त्या क्षणी तिने भानुदा आणि तुळसा यांचा संसार विस्कटून द्यायचा नाही असं ठरवलं होतं. पण हे कसं पार पाडावं हे मात्र तिला सुचत नव्हतं. म्हणून तर संधी मिळताच मनातलं सगळं बोलण्यासाठी ती हिता आली होती. सुमनचे हात पदराशी जास्त चुळबुळ करू लागले. तुळसा, बोल ना ग, केव्हापासून मी तुला बोलतं करते. तू खूप खूप साधी आहेस ग. तुला खूळ नाही ना ग लागलं? अगं कैक दिवसांनी भेटतो आहोत, तर काय म्हणे तू किती साधी आहेस. नुसती साधी नव्हे, भाबडी पण. झालं. ए बये, अगं जरा नीट बोल की ग. तुळसा, तू कधी भुईचापा बघितलायस का? तो साध्या नजरेला लवकर दिसत नाही. दिसतो तो कधीतरी, अवचित फुललेल्या फुलामुळे. पावसाचं पाणी पडलं की भुईचापा फुलारतो. ते एकच फूल किती निरागस असतं, भाबडं असतं, पण खूप खूप छान असतं. तुला काय सांगायचं आहे ग? तुळसा, तू त्या भुईचाप्यासारखी आहेस, भाबडी आहेस, छान आहेस आणि प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी. तुळसा अजूनही लाटेवरती तरंगत होती. किनारा कुठंच दिसत नव्हता. ती चाचपडत राहिली. काय झालंय सुमन? झालं काही नाही, पण तुळसे, काहीतरी होईल अशी भीती वाटते. म्हणून तू खूप सावध राहा. सावधपणे इकडे तिकडे हिंडत राहा. काय म्हणायचं काय तुला? कसं सांगू तुला? मला तुझी खूप भीती वाटते. तुझं हे भाबडं वागणं, बाळंतपणानंतर भरलेलं शरीर, सगळं जप बाई. हे तू आजच का सांगतेस? नाही ग, हे खूप दिवसांपासून सांगायचं ठरवलं होतं. दरवेळी ते टाळलं, पण आता वाटतंय की हे मी सांगून तुला सावध केलं नाही तर मी चुकले अशी खंत आयुष्यभर माझ्या मनामध्ये राहील. तुळसा उदास झाली. तिचा पडलेला चेहरा बघून सुमनने तिच्या पाठीवरती हात ठेवला. मी तुला घाबरवत नाही. तुळसाच्या उदास चेहऱ्यावर फिकं हसू उमटलं. घाबरवशील कशाला? तू तुझं कर्तव्य केलंस, मैत्रीण ना तू. पण खरं सांगू का, बेसावध असताना होणाऱ्या हल्ल्याची मी हल्ले आससून वाट बघते. मला त्या बेसावध क्षणांचा हेवा वाटतो सुमन.
सुमन तिच्या बोलण्याने मूक बनली. दोघींच्यातली दरी रुंद झाली होती. कैक योजनं दूर असलेल्या डोंगरावर तुळसा आणि दुसऱ्या डोंगरावरती आपण उभे राहून बोलतोय अशी तिची भावना झाली. कानावर येणारे शब्द क्षीण वाटू लागले. सुमन, तू कशाला वाईट वाटून घेतेस? तुळसा, तुला भानुदाचं काहीच वाटत नाही? तुळसाच्या चेहऱ्यावर नाराजीच्या रेषा ठळक उमटल्या. तिने मान उडवली. काय वाटायचं? भुकेनं उपाशी मरणाऱ्याला अन्न महत्वाचं. ते कोण देतो याच्याशी काय संबंध? तिच्या बोलण्याचा अर्थ सुमनच्या ध्यानी आला आणि तिला धक्का बसला. दाजी काय म्हणताहेत? कोण दाजी? शिवराम बापू. काय म्हणणार? इकडे आले नाहीत खूप दिवसांत. तुळसा, अगं अशी रागवतेस काय घडी घडी? मी आपलं सहज विचारलं. नसेल सांगायचं तर राहू दे बाई. ओठांवरती दात घट्ट दाबून तिने आवंडा गिळला. खूप प्रयासाने मन शांत केलं. केव्हाचे आले होते? कोण? दाजी. ते 8 दिवसांपूर्वीच आले होते. अमावस्येला पाऱ्यात काहीतरी करायचंय म्हणे. तू बघायला जाणारच असशील. जाणार नव्हते, पण माझा नवराच म्हणाला. बघ, बरंच काही कारूक असतं, म्हणून मग जायचं ठरवलं. मी पण येणारे बघायला. तू? अगो, गरवार बायकांनी ते बघायचं नसतं. सावली सुद्धा पडू द्यायची नसते. गर्भाचा अपाय होतो म्हणतात. मग बरंच झालं. काय? नाही, काही नाही. बदललीस सुमन तू. हा, तू खूप बदललीस. अगं, तुला मुलं आवडतात ना? मग आता हे काय? काय सांगू ग? मुलं आवडतात हे खरं आहे. तिने जगावेगळे आणि मनापासून नको असणारे डोहाळे तिला सांगितले. ती गप्प झाली. तुळसाने तिच्या पुढे आलेल्या पोटावरून हळुवारपणे हात फिरवला. तसाच ठेवला. सुमन, भुई चाफ्याला भुई कधी सोडता येत नाही काय ग? तुळसाने तिच्या डोळ्यांत बघत विचारलं. तुळसाचे डोळे कमालीचे आर्जवी बनले होते. पोटावर ठेवलेला हात थरथरत होता. तिने सुमनच्या खांद्यावर मान टेकली. तुळसा, तू कधी भानुदाला विश्वासात घेतलंस का? होय ग, मी त्यांना कितीदा तरी विचारलं. हे असे तुम्ही का वागताय? माझं चुकलं का? हा दोघांचाही कोंडमारा कशासाठी लावलाय? मग काय म्हणतो भानुदा? माझे प्रश्न मलाच ऐकावे लागतात सुमन. ते कधी माझ्या वाऱ्याला उभे पण राहत नाहीत. बघ बघ बघतात आणि एकाएकी दूर होतात. मनात कुढत, आतल्या आत जळत. तिचा आवाज भरून आला, दाटून आला. सुमन, ते खूप चांगले आहेत ग. पण माणसाने केवळ चांगलं असून भागतं का? चांगलं वागायला यांना शिकवणार कोण? तू तू त्यांना सांगशील का? काय? सुमनचा हात नकळत तोंडावर गेला. तू सांग त्यांना, तुमची तुळसा तुमच्यासाठी झुरते म्हणून. असं मी सांगू? इतक्या स्पष्टपणे? नाही ना तुला सांगता यायचं. अगं, मी त्यांची बायको असून सांगू शकत नाही, तिथं तुझा काय पाड? सुमनला काय बोलावं तेच कळेना. खूप वेळ असाच गेला. दरी हळूहळू सांधते असं वाटत होतं, पण प्रत्यक्षात दरी जास्तच रुंदावत चालली होती. तिला काय बोलावं सुचेना. तिला ती सावध करायला आली होती. प्रत्यक्षात सुमन गाळात रुतत चालली होती. सगळीकडून हार सुरू झाली होती. जाते ग. सुमन उठली. सावध रहा. अविचारानं वागू नकोस आणि भानुदाला समजून घे. कसबस पुटपुट ती वाटेला लागली. तिच्या जाण्याकडे तुळसा डोळे भरून पाहू लागली. नाना, शिवरामने कुकारा केला. सुतारवाडीत रंधा मारीत असलेला नाना रंधा टाकून पळत सुटला. कसाबसा धापा टाकीत तो खळात उतरला. अमावस्या उद्यावर आली तरी तुझा पत्ता नाही नाना. कुठे उलटला होतास रे? नानाचा वरचा श्वास वर आणि खालचा खाली झाला. डोळे विस्फारून तो बघू लागला. असा बघतोयस काय? बापू, तो शब्द तेवढा माग घ्या. उलटला म्हणू नकासा. का? अरे तुला काय काय कामं सांगितली होती ती. तरी सुद्धा तुम्ही उलटला म्हणू नका. तुमच्या तोंडचा शब्द हाय. बरं, गंमत केली. तू कसा रे उलटशील? पहिल्यांदा मी उलटणार, मग तर झालं नवं. सगळी तयारी हाय बापू. उद्या सांच्याला पार्टी येईल आणि सांगितलेले पैसे म्हणजे 800 सोडून परस्पर पोस्टात टाकलेत तुमच्या खात्यावरती. दारू, मटण सगळी सोय केले. रात्री मी पाऱ्यातच झोपणार आहे, हंतरून पांघरून.
तुळसा वहिनीकडलं, तिला आणून ठेवायला सांगितलंय. भानू यरीम काय म्हणतोय, दारू कधी पित नाही म्हणाला. अरे जबरीनं पाज ना, तुला काय ताकद नाय? असं नाय, पण जबरदस्ती लय वाईट ना. मग काय करायचं ठरवलंयस? बापू, मला वाटतं तुम्ही तुळसा वहिनीचा नाच सोडा आणि तुझ्या बायकोचा धरू का? शिवरामने फाडकन प्रश्न टाकला. नानाच्या अंगाची लाही लाही झाली. बापू, ओरडू नकोस. त्याच्या जरबेने तो थंडावला, पण मनातला त्वेष उकळत राहिला. उद्या तू दारू पाज नाहीतर वाटेल ते पाज. मला रात्री तुळसा हवी. भानूला तू कोणत्याही तऱ्हेनं सांभाळ जा, त्याने हुकूम सोडला. बळीसाठी चाललेल्या बकरीगत तो पाय ओढीत ओढीत निघाला. हाताच्या मुठी आवळून आवळून बोटं दुखू लागली, पण त्याकडे त्याचं लक्षच नव्हतं. शिवरामचे शब्द उकळत्या रसासारखे कानात घुसले होते. ते त्याला भाजून काढत होते. तुझ्या बायकोचा नाद धरू? चहूबाजूने त्याला केवळ तेच ऐकू येऊ लागलं. शिवराम भक्तामधला हा राक्षस त्याला कधी जाणवलाच नव्हता. हा विचार देखील त्याला कधी सुचला नव्हता. केवळ भरपूर कमिशन मिळतं म्हणून तो गिऱ्हाईक आणत होता. वेळी अवेळी खोटी नाटी भलावण करीत होता. जी बाई बापूच्या नजरेत भरेल तिच्या घरी जाणं येणं वाढवून त्या घराला फशी पाडत होता. कधी फशी पडलेल्या घरातली बाई नजर बंद होऊन त्याच्याकडे येत होती. अनेक कारणं, अनेक निमित्त. कधी बाईला झाडाने धरल्याचं निमित्त करून, कधी भानामतीतून सुटका करून घेण्यासाठी, कधी बाहेरच्या बाधेला उत्तर देण्यासाठी. नाना डोकं लढवून घर गाठत होता. शिवराम आपलं काम साधून घेत होता, पण असे शब्द त्याच्या तोंडून एकदाही बाहेर पडले नव्हते. तो असं कधीही बोलेल अशी शक्यताही कधी वाटली नव्हती. दुसऱ्यांच्या बायकांना फशी पाडणारा भगत आपल्याही बायकोवर डोळा ठेवण्याची भाषा करील असं कधी त्याला वाटलं नव्हतं. पण जे त्याच्या मनातही कधी आलं नव्हतं ते त्याला स्पष्ट ऐकायला मिळालं होतं. त्याच्या डोळ्यांसमोर चेहरे नाचू लागले. कोवळे, निरागस, भाबडे, हावरट, अतृप्त, अगतिक. पंचक्रोशीतले हे चेहरे आता भयान स्वरूपात त्याच्या समोर नाचू लागले. अंधाऱ्या रात्रीतल्या त्यांच्या दबलेल्या, घुसमटलेल्या किंकाळ्या त्याला ऐकू येऊ लागल्या. शिवरामचं विकट हास्य ऐकू येऊ लागलं. शिवरामने पेटवलेल्या अग्नीच्या लवलवत्या ज्वाळा त्याला चटके देऊ लागल्या आणि असह्य होऊन तो ओरडला, नाय! नाना डोकं गच्च धरून खाली बसला. मान नकारार्थी हलत होती. नाही, असं नाही होणार. नानाने थाड थाड स्वतःच्या थोबाडीत मारून घेतल्या. दमून तो तिथंच आडवा झाला. वरचं सगळं आकाश भुरकट झालं होतं. आकाशातली घार संथपणे फेऱ्या मारीत होती. नानाला बायकोची याद आली. तो त्वरेने उठला. भेलकांड सुतारवाडीकडे निघाला. सगळी तयारी जय्यत झाली होती. शिवरामने एकवार सगळ्यांकडे पाहिलं. पाऱ्याची पडवी पार्टीमुळे भरून गेली होती. लोक जागा मिळेल तिथे बसले होते. ओटीवर शिवरामने आपला सगळा सरंजाम मांडला होता. एका कोपऱ्यात ऊद जळत होता. दुसऱ्या कोपऱ्यात देवीचा मुखवटा पूजा करून त्याने सजवून ठेवला होता. रांगोळीची अनेक रिंगणं त्याने रेखून घेतली होती. बाहुली, कवटी, लांब हाडं, कवड्यांची माळ, सगळ्या प्रकारची फळफळावर, लिंब, केळीच्या पानावरती वरण भाताचा ढिगारा, हातभट्टीच्या 6-7 बाटल्या, वेगळ्या फांद्या, पाय बांधून ठेवलेली कोंबडी, लखलखणारा कोयता. एक ना दोन, अनेक वस्तू तिथं होत्या. शिवराम चौकस नजरेने सगळ्या वस्तू न्याहाळून घेत होता. चूक होऊ नये म्हणून जपत होता. सगळं वातावरण कमालीचं शांत होतं. दूर कुठंतरी कुत्र्याच्या विव्हळण्याचा आवाज तेवढा येत होता. सगळा गाव निपचित पडला होता. पाऱ्यातले सगळे लाईट बापूने मुद्दाम घालवायला लावले होते. फक्त एक पेट्रोमॅक्स ओटीवर लावून ठेवायला सांगितला होता. त्या पेट्रोमॅक्सचा विचित्र सूर वातावरणात चढला होता. शिवराम उठून बाहेर गेला. कोपरापासून हातपाय धुतले. नकळत त्याची नजर समोर गेली. समोरच्या दरवाजात तुळसा आणि भानू उभे होते. भानू भेदरल्यासारखा वाटत होता. तुळसा मात्र शिवरामकडे रोखून बघत होती. तिची जीवनी किंचित विलगली. त्याला दुप्पट जोम आला.
तुळसाला मनात साठवत तो आत आला. अंगातली बनियन, डोक्यावरची लाल भडक पट्टी काढून ती खुंटीवर अडकवली. मानेला हिसडा देऊन त्याने केस मोकळे केले आणि दानकन उडी मारून खुरमांडी घालून तो बसला. लांब असणारे मनगटी हाड घेऊन त्याने पुन्हा रिंगण आखायला सुरुवात केली. मुठभर गुलाल उधळला, धूप पाजळला. वातावरण बऱ्यापैकी कोंदट झालं. चौकट चाळा उठवायला त्यानं सुरुवात केली. समोरची पार्टी त्याच्या प्रत्येक कृतीकडे भेदरून बघू लागली आणि एकाएकी नाना सुतार ओरडला. छातीवरती हात घेत तो खाली पडला. हातपाय झाडू लागला. कसल्या तरी वेदनेने पिळवटल्यासारखा त्याचा चेहरा होऊ लागला. क्षणभर काय झालं हे शिवराम बापूलाही कळलं नाही. त्याने पटापट दिवे लावायला सांगितले. दिवे लागल्यावर सगळं अधिक स्पष्ट होऊ लागलं. अजूनही नाना हातपाय झाडीत होता. नाना, नाना, शिवराम भक्ताच्या जरबेने ओरडला. नाना ती हाक ऐकण्याच्या पलीकडे गेला होता. बेभान झाल्यासारखा वाटत होता. शिवरामने मुठभर तांदूळ घेतले. तोंडातल्या तोंडात पुटपुटत ते नानावर फेकले. नानाचा हातपाय झाडणं कमी झालं. कोण आहेस तू? शिवराम त्याच्याकडे हिंस्त्र नजरेने पाहत राहिला. त्याला व्यत्यय खपला नाही. तो पुन्हा ओरडला. बोल, कोण आहेस तू? इथं कशाला आलायस? मी? वळखलं नाहीस? मी सोनाराची शांता हाय. काय? शिवराम दचकला. नाना, शुद्धीवर ये. मी नाना नाही, मी शांता हाय सोनाराची. इथं मुद्दामूनच आल्या. तू हवायस मला. बापू, तू हवायस. मला त्या रात्री नवऱ्यापासून बाजूस काढलंस, नादवलंस. नाही त्या हाल केलंस माझ्या देहाचं. नि मग खय पळालास रे तू? तूच हवायस मला. जमलेल्या लोकांत चुळबुळ सुरू झाली. हा भगत, याचं बाईशी लफडं दिसतंय काहीतरी. लोकांची कुजबूज चुळबुळ वाढू लागली. शिवराम अस्वस्थ होऊ लागला. काय करावं हे त्याला सुचेना. नाना आटोक्यात येताना दिसत नव्हता. शांता सोनारणीने जीव दिल्याला आता 5 वर्ष उलटून गेली होती. तिचं नि बापूचं लफडं केवळ नानालाच माहीत होतं. त्या प्रकरणातून तिने जीव दिला होता. ती शांता आता मध्येच कशी उपडली? ते प्रकरण केव्हाच मिटलं होतं. हेच का अशी अनेक प्रकरणं मिटवली होतीत? त्याला वाटलं नाना काहीतरी नाटक करतोय. त्याने मुद्दाम रोखून बघितलं, पण नानाचे डोळे वेगळेच भासत होते. या विश्वात नसल्यासारखे ते दिसत होते. म्हणजे शांताचा आत्मा खरंच या नानाच्या अंगात संचारला की काय म्हणायचा? शिवरामने नानाला शांतापासून सोडवण्याची तयारी सुरू केली, पण नानाच हळूहळू थंडावत गेला आणि त्राण गेल्याने निपचित पडून राहिला. कुजबुज वाढू लागली. बाहेरच्या खळ्यात काहीतरी गडबड सुरू झाली होती. रडत येणाऱ्या तुळसाकडे साऱ्यांचं लक्ष गेलं. ती सारखी बाहेर बोट दाखवत होती. वहिनी, रडण्यापेक्षा काय ते बोला. शिवराम करवादून बोलला. मी बोलण्यापेक्षा तुम्ही जा आणि बघा जा. काय झालंय काय? शिवराम पुटपुटत उठून बाहेर आला. बाहेरच्या विपरीत दृश्याने क्षणभर गोठून गेला आणि दुसऱ्याच क्षणाला तिरमिरीसारखा धावत गेला. समोर भानू सुमनला धरायचा प्रयत्न करत होता. सुमन जीवाच्या आकांताने सुटण्याचा प्रयत्न करीत होती. शिवरामने पुढे होऊन भानूवरती झडप घातली. सुमनला त्याच्या तावडीतून सोडवलं आणि भानूवरती हात चालवायला सुरुवात केली. भानू खाली पडला तेव्हाच त्याने सोडलं. तू हितं कशी? काय करीत होतीस? त्याने सुमनला दरडावलं. मला एकटीला भीती वाटू लागली म्हणून आले. आल्या शिवराम पाठी वळला. चला सगळ्यात, हिते काय आहे? उठून बाहेर आलेल्या सगळ्यांना उद्देशून तो म्हणाला. पण जागचं कुणी हललं नाही. भक्तांनो, पहिले छूट आमचे 8,000 काढा. कसले? घ्या, म्हणजे तुम्हाला ठावं नाही व्हय? पार्टी मधला एक दणकट गडी पुढे झाला. शिवराम एक पाऊल पाठी सरकला. बऱ्या बोलानं यांचे सगळे पैसे परत दे. अरे पण चौकट चाळा, तो गेला म्हशनात. अरे ज्याला आपल्या बायकोला सांभाळता येत नाही, दुसऱ्यांच्या बायकांना नादी लावतो, तो रे कसला भगत? चला रे, पाऱ्यातलं सगळं विस्कटून टाका. हात तर लावा, मग दाखवतो एकेकाला. काय करशील रे, काय करशील? तुझ्यात हिम्मत हाय? चल हो बाजूस आणि उद्याच्या उद्या 8,000 रुपये आणून दे.
नाहीतर जीवच घेव, भगत म्हणे. सगळे पाऱ्यात घुसले आणि बघता बघता सगळ्या सामानाची वाट लावली. शिवराम हताश झाला, तुळबुळत बसला. त्याचा पुरता चिखल होऊन गेला होता. चेहरा उतरून गेला होता. भगत म्हणून कमावलेल्या इज्जतीचा पंचनामा झाला होता. ही बातमी आता सगळ्या पंचक्रोशीभर पसरायला वेळ लागला नसता. हळूहळू तो ताळ्यावर आला. भगतकीचं सगळं साम्राज्य पाऱ्यात उद्ध्वस्त होऊन पडलं होतं. जम बसवायला कैक वर्ष गेली होती, पण उद्ध्वस्त व्हायला तासभर पुरला होता. तो पाऱ्यात आला. नाना उठून बसला होता. त्याला बघताच शिवरामच्या डोळ्यात खून चढला. तो त्याच्या अंगावरती धावला. त्याची बकोटी धरली. तुझ्यामुळे हे सगळं झालं साल्या. काय झालं? त्याच्या निरागस प्रश्नाने शिवराम संभ्रमात पडला. तुला माहित नाही? काही आठवत नाही? नाही बा, इथले लोक कुठं गेलं तर म्हणायचं. शिवरामने त्याची बकोटी सोडली. जितका तो उसळला तितकाच पटकन थंड झाला. नाना, आता भगतकी संपली माझी. का? काय झालं? त्याने सगळी हकीकत इत्थंभूत सांगितली. आता काय करायचं? आता? शिवराम खाली वाकून वस्तू वेचू लागला. परडी भरली तसं त्याने नानाला उठवलं. घरी चल. पण बापू, ती तुळसा येणार आहे ना रातच्यास. आग लाव तुझ्या तुळसास. तो चिरडीला आला. त्याने जवळची बाटली उचलली आणि तशीच तोंडाला लावली. घसा जळत जात होता, तरीही तो नंतर पितच होता. नाना हळूहळू आणखी बाटल्या पुढे करीत राहिला. बघता बघता शिवराम आडवा झाला आणि नाना उठला. भानुदा रडत होता. स्वतःला श्रापून घेत होता. पुरुषासारखा पुरुष असून रडत होता. तुळसा त्याचं रडणं बघत होती. तो इतका का रडतोय हे समजतच नव्हतं. तिला राग आला. खरं तर मघाशीच राग आला होता. आता रडून काय उपयोग आहे? तमाशा करायचा तो केलातच ना हो. थांब तुळसा. भानुदाला तू एक शब्दही बोलू नकोस. सुमनने तिला दटावलं. का? का म्हणून? का म्हणून बोलू नको? मी जिवंत असताना सगळ्यांसमक्ष हा तुझ्या अंगचटीत जातो तरी मी गप्प बसायचं? मघाशी मी गप्प बसले याचा अर्थ? तुळसा, भानुदानं मला त्यावेळी धरायलाच हवं होतं. सगळ्यांसमक्ष मी ओरडायलाच हवं होतं. सुमन, न राहून तुळसा ओरडली. शुद्धीवर आहेस ना ग? काय बोलतेस काय तू हे? तुळसा, भानुदानं मला धरलं यात त्याचा दोष नाही. तसं करायला आम्हीच सांगितलं होतं. नाना आणि मी. तुळसे, तुला तुझे शब्द आठवतात. चाफ्यानं भुई कधी सोडायचीच नसते, असं तू विचारलं होतंस. त्याचं उत्तर हे आहे. तू बेफाम होऊ लागलीस म्हणून आम्हाला हे करावं लागलं. म्हणजे? अगं, अगदी निर्लज्जपणे सांगायचं तर मला माझा नवरा काय लायकीचा आहे हे माहिती आहे. मी त्याची बायको असून असं म्हणते. त्याच्या मनात भरलेल्या कुठल्याही बाईला तो सोडत नाही. त्यात तिचा संसार उद्ध्वस्त झाला तरी चालेल. त्याची फिकीर त्याला नसते. लग्नापूर्वी असे 2-3 संसार उद्ध्वस्त केलेत त्यानं. आणि आता तुमचा संसार उधळायला निघाला होता तो. तू त्याच्या नजरेत अडकलीस. आज तर फसणारच होतीस. तू माझ्या जीवाभावाची मैत्रीण आहेस. तुझा संसार वाचवायचा असंच मी ठरवलं होतं. म्हणून हे भानुदाला मी करायला सांगितलं. त्यात त्याचा दोष नाही. असलाच तर माझा आहे. भानुदा खूप निर्मळ आहे गो, तळीतल्या पाण्यावानी. सुमन, अगं माझा संसार संपल्यातच जमा आहे. घरात मी लग्नाची बायको असून नवरा अनेक ठिकाणी शेण खातो हे समजून काहीच करू शकत नाही मी. पळून जाता येत नाही आणि उघड विरोध करता येत नाही. वहिनी, खूप वेळाने नाना बोलला. भानुदाला लय मार दिला त्या राक्षसानं. नाना, तुम्हीही तुमचं काम चोख बजावलंत. म्हणजे? तुळसाने विचारलं. नानांच्या अंगात कधीच येत नाही. परवा सहज बोलताना शिवराम म्हणला, तुझ्या बायकोचा नाद धरू? तो म्हणला असेल चेष्टेत, पण मी लय सावध झालो. शिवराम बरोबर मी बी गुन्हेगार हाय. आज पौतूर मी त्यांना मदत करत होतो. भगतकीत आणि बायांना फशी पाडण्यात. पण हा राक्षस कधीतरी माझ्या बायकोवरती डोळा ठेवील हे ध्यानात बी आलं नव्हतं माया. तो चेष्टेत म्हणला, पण मी मात्र सावध झालो. आज ठरवूनच आलो. सर्वांसमेक्ष याचं पित्तल उघडं पाडायचं. हा भगत नाय पण जनावर हाय हे दाखवून द्यायचं होतं. ते काम मी केलं.
आता आयुष्यभर तो वर येणार नाही. सगळीकडे त्याची छी थू होईल. आता मरेल आपल्या कर्मानं. फकस्त एकच वायड झालं. सुमन वहिनींचा नवरा म्हणून मी त्याची आबरू काढली. तेवढं वाईट वाटतं बघा. फकस्त एकच वायड झालं. सुमन वहिनींचा नवरा अशी वहिनींची आबरू झाली. तेवढंही वाईट वाटून घेऊ नका. केलं ते योग्यच केलं तुम्ही. तुळसाला स्वतःचीच लाज वाटली. तिची मान खाली गेली. ही सगळी माणसं आपला संसार सावरायला वाटेल त्या टोकाला जातात. प्राणाशी गाठ असूनही नाना मदत करतात. स्वतःचा संसार, स्वतःची अब्रू धोक्यात घालून सुमन धीटपणे आपली अब्रू जपते. आपला नवरा आपल्यासाठी मार खातो आणि आपण केवळ नवऱ्याकडून सुख मिळत नाही म्हणून शिवरामच्या देहाची इच्छा धरतो. शी! तिला सुमनचे शब्द आठवले. तिचं सावध करणं आठवलं. सुमन! ती स्पुंदत सुमनला बिलगली. मी चुकले ग. तू होतीस, नाना होते म्हणून आज वाचले मी. नाही वहिनी, खरा धीराचा भानुदा. अहो, नवऱ्या सामनी त्याच्या बायकोला धरायचं, मार खायचा. लय धीराचा माणूस. पण आता शिवरामला समजेल. दुसऱ्यांच्या बायकांना फितवल्यावरती नवऱ्याचं काय होतं ते. भानुदा कणत होता. अजून बी रडत होता. पण त्या रडण्यात समाधान होतं. तुळसा घरात गेली. तेल हळदीची वाटी आणली आणि हळूवारपणे तेल हळद लावू लागली. तुळसे जाते ग. माझ्या नशिबातलं मी भोगेन. पण तू आता भानुदाला सांभाळ, जप. चला नाना, आता जाऊया. रात्र झाले. मला घरापर्यंत सोबत करा. तुळसे, उद्या तळीवर भेटू. दोघं कंदील घेऊन निघून गेलीत. तुळसाने डोळे भरून नवऱ्याकडे पाहिलं. बोलणार नाही. काय बोलू? तू परत मिळालीस हेच माझं नशीब म्हणायचं. सुमन नसती तर. आता नका काढू त्या आठवणी. पण एक सांगाल का? काय? तुम्ही मला बघितल्यावरती दूर का जाता? तुझ्याकडे बघितल्यावरती मला त्या रातची आठवण येते. तू तवा बाळंत होत होतीस. तुझ्या वेदना आठवतात. त्रास आठवतो. मेलेला मुलगा आठवतो. ने मग वाटतं आपण तुला त्रास देऊच नये, हात बी लावू नये. पुन्हा हात लावला, पुन्हा काय बाय झालं तर तू गर्भार राहिलीस तर मग पुन्हा तोच त्रास, त्याच वेदना. मला बघवणार नाही म्हणून मी तुला शिवत नाही. मन मारून दूर राहतो. तुळसा, मला समजून घेशील ना ग? त्याने तिच्या मांडीवरती डोकं ठेवलं. वेडे आहात तुम्ही. त्याच्या केसांतून बोटं फिरवीत तिने सांगितलं. तिची नजर त्याच्या स्वच्छ नजरेत गुंतली होती. लवकर बरे व्हा. कशा करता? तू माझी मला परत मिळालीस. आता वाटतं असंच मरान यावं तुझ्या मांडीवर. तिने पटकन तोंडावरती हात ठेवला. मी म्हणते ना बरे व्हा म्हणून. मला अजून तुम्ही खूप दिवस हवे आहात. खूप जगायचंय. तो मनापासून हसला. खूप दिवसांनी एक मागू का? मी काय देणार? मी हा असा जखमी. व्हाल बरे. पण मला आता आई व्हावंसं वाटू लागलंय. तिने आपलं तोंड तळव्यात दडवलं. आपल्याला मिळालेला मुका मार विसरून तो हसत राहिला. तुळसे, घरात नाही जायचा? अगो आज आमुषा हाय. असू दे अमावस्या. अमावस्या असली तरी आभाळात चंद्र असतोच की. आम्ही शिकलोय शाळेत. खय असतो तो? म्हणजे हे तुम्हाला आता सांगत बसू का? नकोच. पण खय असतो हे एवढ्याकरिता विचारलं की तुला माहीत आहे की नाही हे बघावं म्हणून. ती गोंधळात पडली. अगो माझा चंद्र वह्या काय तुझ्या तोंडावर. त्याच्या म्हणण्याचा अर्थ ध्यानी येताच ती लाजून लाल झाली आणि त्याच्या कुशीत शिरली. पहिल्या पावसामुळे धुमारणाऱ्या भुई चाफ्यासारखी तुळसा धुमारून आली, उमलू लागली.